अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार का, अशी चर्चा आता सध्या राजकारणात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर आता राजकीय हालचाली सुरू झाल्यात. पार्टीमध्ये सुनेत्रा पवार पुढील उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आता चर्चेत आहे. अजित पवार गटातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सध्या बैठका घेत आहेत, ज्यामध्ये पुढील नेतृत्व आणि राज्यातील राजकीय धोरणांवर चर्चा केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीची चर्चा सध्या जोर धरताना पाहायला मिळत आहे. पक्षातर्फे या बदलांची तयारी सुरू असून राजकीय समीक्षक या निर्णयामुळे पक्षामध्ये एकात्मता टिकवण्याचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जाते. या घडामोडींचा राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता दिसून येते. पार्टीतर्फे आणि सत्ताधारी घटकांमध्ये झालेल्या बैठकीनंतर पुढच्या काही दिवसांतच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जाते. यावेळी अजित पवार यांच्याकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह उत्पादन शुल्क, क्रीडा खातं आणि महत्वपूर्ण अधिक खाती देखील होती. त्यामुळे आता ही खाती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. याबद्दलचा निर्णय आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.